सो आता आपण 3.2 मधला प्रश्न तिसरा बघूया. प्रश्न पहिला आणि दुसरा आपण बघितलेला आहे. ओके, आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. 3 मध्ये काय सांगितलं मला, एक अंकगणितीय श्रेणी तुम्हाला दिलेली आहे 12, 16, 20 आणि 24 आणि तुम्हाला त्याच्यामध्ये या श्रेणीचे 24वे पद काढायचे. म्हणजे तुम्हाला ही श्रेणी आहे हे माहिती आहे, चेक करायची गरज नाही तुम्हाला. ओके, माहिती चेक करायची गरज नसल्यामुळे आपण डायरेक्ट काय करणार की अंकगणितीय श्रेणी लिहिणार. 12 अंकगणितीय श्रेणी, 12, 16, 20 आणि 24 आणि सो ऑन. आता इथे आपण काय करणार, आपली इन्फॉर्मेशन आणणार. 24वा पद करायचंय. 24वा पद करायचं म्हणजे काय करायचंय, T24 करायचं आहे. मग T24 काढण्यासाठी आपल्याला काय काय अवेलेबल पाहिजे, माहिती कोणती पाहिजे, तर पहिला ए माहिती पाहिजे. ए म्हणजे काय, पहिले पद. ते पहिले पद किती आहे, पहिले पद तुमच्या किती आहे सांगा मला. फर्स्ट पद किती आहे, 12. ओके, मग काय करणार आपण, डी फरक. T2 मधून T1 वजा करा किंवा T3 मधून T2 वजा करा किंवा T4 मधून T3 काही करा, उत्तर सर्वांचं सेम झालं. 16तून 12 गेले इथे आले 4. ए भेटला, डी भेटला. आता एन किती, किती पद करायचंय, 24वा. मग एन किती येणार, 24 आणि आपल्याला फाईन काय करायचंय, T24 आपल्याला फाईन करायचंय. समजलं वेळ, काय डाऊट. मला सूत्र आपला कोणता, TN वाला बरोबर ना. TN बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. मग TN, मग एन किती आहे, 24. T24 असं नाही लिहायचं, हे बघा 24 जे पायथ्याशी आलं आहे T24. ए किती आहे, 12 अधिक एन किती आहे, 24 ना. इथे जो एन असणार तोच एन इकडे असणार. इथे T30 इथे पण 30, T25 इथे पण 25, T24 इथे पण 24 वजा 1 गुणिले डी किती आला आपला, 4. आता सॉल्व करा. 12 अधिक 24 मध्ये 1 गेले, 23 राहिले. 23 × 4 92 ना. 4 अधिक 12, 4 अधिक 9, 92. दोघांची बेरीज केली किती उत्तर येणार, 104. म्हणून आपलं 24वे पद मिळायला आहे 104. समजलं मला, मी डाऊट. आता याच सारखा प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. 19वे पद करायचं आहे. 7, 13, 19, 25 अशा संख्या दिल्या आहेत. तर तुम्हाला प्रश्न क्रमांक जो 4 आहे तो तुम्हाला काय असेल, येस होमवर्क. ओके, प्रश्न क्रमांक 5 पण सेमच आहे, पण त्यात मायनस असल्यामुळे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. खालील अंकगणितीय श्रेणीचे 27वे पद करायचे. किती पद करायचंय, 27वे पद काढायचं आहे. अंकगणितीय श्रेणी तुम्हाला दिलेली आहे. नऊ, 4 वजा 1 वजा 6 वजा 11 डॉट डॉट डॉट. ओके, याचं आपल्याला 27वे पद काढायचं आहे. आता सेम अगेन, ज्या इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे तर या सर्व पाहिजे ना. काय काय माहिती आपल्याला, ए माहिती आहे. ए म्हणजे पहिलं पद किती आहे, 9. आता इथे बघा चढता क्रम होता. प्रश्न क्रमांक 4 मध्ये पण चढता क्रम आहे. त्याच्यानंतर जो डिफरन्स आहे म्हणजे जो फरक आहे तो प्लस मध्ये येणार. कारण की पुढची संख्या मोठी असणार, मागची संख्या लहान असणार. इथे कसं दिलंय, इथे पहिली संख्या 9 आहे मग 4 आहे. म्हणजे दुसरी संख्या, पुढची संख्या छोटी आहे, लहान आहे. मग जेव्हा लहान संख्या असं नाही घेता, ही लहान आहे म्हणून 9 मधून 4 मायनस करायचे नाही. आपला फॉर्म्युला तोच, T2 वजा T1 म्हणजे 4 वजा 9. पण मोठ्यातून लहान, छोट्यातून लहान मोठी जेव्हा वजा होतो तेव्हा उत्तर आपलं वजा मध्ये येतं. मग 4 वजा अधिक वजा वजा 9 मधून 4 गेले 5 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे डी किती येणार, वजा 5 येणार. ओके, एन किती आहे, 27वे पद करायचंय म्हणजे एन 27 आणि फाईन काय करायचंय, T27. ओके, सूत्र आपलं TNचंच, ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. ओके, मग TN चे किती येणार, 27 येणार. म्हणजे T27 बरोबर ए किती आहे, 9 अधिक 27 वजा 1 गुणिले डी ची किंमत किती आहे, डी 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 काढला आपण, वजा 5. समजलं ना.
डी किती आहे -5. मग 9 अधिक 27 मधून 1 गेले 26 गुणिले -5. मग 9 अधिक वजा वजा अधिकने गुणणार आपण आता वजाला. मग उत्तर येणार वजा 26 पंचा किती 30 असेल ना. 5 7 30 शून्याचे 3 5 2 6 3 13. आता अधिक 9 वजा 30. मग अधिक वजा वजा 130 मधून 9 गेले तर 121 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे आपलं 27वे पद जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे वजा 121. समजलं एवढं कट आउट. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामध्ये 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते आपल्याला शोधायचे. 5 ने भाग गेला पाहिजे आणि 3 अंकी संख्या पाहिजे. 3 अंकी संख्येची सुरुवात कुठे होते 3 अंकी 100 पासून आणि शेवट कुठे होतो 3 अंकी संख्या 999. सर्वात लहान 3 अंकी संख्या 100, सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999. 100 ते 999 काय 3 अंकी नैसर्गिक संख्या आहे. ओके. मग ह्या सर्व संख्या पाहिजे तुम्हाला नाही. याच्यामध्ये फक्त 5 ने भाग जाणाऱ्या. तर 5 ने भाग जातो की नाही जातो हे तुम्हाला कसं कळणार जेव्हा त्यांच्या एकक स्थानी 0 किंवा काय असणार 5. याच संख्येला 5 ने भाग जाणार नाहीतर 5 ने भाग जाणार नाही. मग आपल्याला अशा संख्या शोधायच्या ज्यांच्या शेवटी किती आहे 0 आणि 5. चला मग ते लिहूया आपण. 3 अंकी संख्या नैसर्गिक संख्या 5 ने भागणाऱ्या 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या असतील त्यामध्ये लिहूया. सुरुवात कुठे होणार शेवटी 0 आहे ना 100च्या. मग 100 100च्या नंतर काय 101 102 103 येणार का नाही. कारण 5 ने भाग जातो म्हणजे 5 5 चा ग्राम असणार म्हणजे पुढची कोणती असणार 105. मग 110 मग 115. मग अशा सर्व संख्या लिहायच्या घ्या नाही. हे सर्व संख्या लिहायला कसं लिहाल तर तुम्हाला एक डॉट डॉट करून शेवटचा नंबर लिहायचा आहे. म्हणजे शेवटचा नंबर कोणता आहे 999. मग 999 ला 5 ने भाग जाईल का नाही. त्याच्या आधी कोणती संख्या येते ज्या 5 ने भाग जातो शेवटी 5 9 9 आणि 5 म्हणजे 995. म्हणजे एवढ्या संख्या आहेत पण या मधल्या संख्या आपण लिहिलेल्या नाही. त्या लिहून आपण मोजू शकतो पण तेवढं करण्यापेक्षा आपण सूत्राचा वापर केला तर तो अतिउत्तम. ओके. म्हणून आपण आता सूत्राचा वापर करून या 100 पासून 995 मध्ये किती संख्या आहेत ते आपण आता फाइंड आउट करणार आहोत. ओके. मग त्यासाठी इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलं आहे ए किती आहे पहिला 100. डी किती आहे बघा 105 वजा 100 म्हणजे किती 5. आणि तुम्हाला 995 माहिती आहे म्हणजे काय माहिती आहे 995 माहिती आहे म्हणजे ह्या समूहामधला शेवटचा नंबर माहिती आहे. मग तो नंबरला काही नंबर आहे का म्हणजे तो 50वा नंबर आहे किंवा 100वा नंबर आहे माहिती आहे तुम्हाला नाही. म्हणून त्याला काय घ्यायचं एनवे पद घ्यायचं. काय घ्यायचं एनवे पद म्हणजे TN माहिती आहे म्हणजे एन म्हणजे किती ते आपल्याला फाइंड करायचं. ज्या वेळेला एखादी संख्याची मालिका किंवा एखादी अंकगणित श्रेणीमध्ये पहिला नंबर माहिती असतो शेवटचा नंबर माहिती असतो मध्ये डॉट डॉट असतात आणि तुम्हाला नंबर विचारले असते बाबा हे नंबर किती आहे तर त्यावेळेला लक्षात ठेवायचं शेवटचा नंबर जो आहे तो असतो TN. काय असतो TN. ओके. मग आता TN चं सूत्र वापरा A अधिक N वजा 1 गुणिले D. मग TN पूर्ण माहिती आहे असं पण लिहितात काही काही मुलं T995 नाही. T995 नाही ते TN ची किंमत 995 आहे. ओके. A किती आहे 100 माझा पहिला नंबर है ना. N माहित नाही वजा 1 म्हणजे D किती आहे 5. ओके. ज्या वेळेला तुम्हाला लेफ्ट साइड माहिती असते हे नेहमी लक्षात ठेवा. अशा प्रकारच्या अजून एक दोन देणार आहेत. ज्या वेळेला तुम्हाला डावी बाजू माहिती आहे त्यावेळेला स्टेप्स कशा हा पहिला जो A आहे तो वजा करायचा. पहिला A वजा करायचा. ओके. दुसरा हा जो इथे D असतो ते भागायचं. ओके.
आणि तिसरा वजा 1 जो आहे तो अधिक करायचा. वजा 1 काय होणार, अधिक 1 करणार. या स्टेप्स लक्षात ठेवायच्या. ज्या ज्या वेळेला इथे नंबर माहिती असणार, एन करायचा असणार, त्यावेळेला आधी ए शिफ्ट करा, मग डी शिफ्ट करा आणि मग वजा 1 ला शिफ्ट करा. मग आता मी आधी 100 ला शिफ्ट करतो. 995 वजा 100 बरोबर एन वजा 1 गुणिले 5. नंबर वजा का 895. 5 गुणले आहेत ना, ते घेऊन भागा एन वजा 1. 5 ने भागा 895 ला. 5 एके 5, 3 राहिले 9, 5 7 35, 4 राहिले गुणिले 5, 5 9 45 म्हणजे 179 येणार. समजलं का 5 ने भागल्यावर. आणि पुढे काय एन वजा 1. वजा 1 जे आहे तिथे होणार अधिक 1 होणार. म्हणजे एन ची किंमत किती आली 180. म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत ना ते किती आहेत 180 आहेत. 3 अंकी संख्या. म्हणून 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या 180 आहे. समजलं. एनी डाऊट लिहून घ्या. पुढच्या गणितामध्ये थोडासा वेगळा आहे. याच्यात सांगितलं एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे, तर त्या श्रेणीचे 41वे पद काढायचे. तुम्हाला इथे कोणती अंकगणिती श्रेणी दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ए आणि बी जो आहे तो तुम्हाला आधी काढावा लागणार. तो काढण्यासाठी तुम्हाला हे 2 भाग दिलेले आहेत. 11वे पद दिलंय 16 आणि 21वे पद दिलंय 29. याचा उपयोग करून तुम्ही ए आणि डी काढणार. ओके, कसा करणार लेट्स सी. तुम्हाला टी एन माहिती आहे. अच्छा, काय काय दिले काय दिले मला टी 11 दिलाय. 11वे पद म्हणजे काय टी 11 किती आहे 16. टी 21 दिलाय किती आहे 29. आणि काय करायचं आहे 41वे पद म्हणजे टी 41 करायचं आहे. मग आपलं सूत्र माहितीच आहे आपल्याला ए अधिक एन वजा 1 गुणिले बी. आता इथे एनच्या इथे एकदा 11 घ्यायचे एकदा 21 घ्यायचे. आधी आपण 11 घेऊया. टी 11 बरोबर. जिथे एन 11 घेतले तर इकडचे एन किती होणार 11. ए आणि डी माहित नाहीये म्हणजे ए अधिक 11 वजा 1 गुणिले डी. हे टी 11 किती आहे 16. हे टी 11च्या इथे किती येणार 16 येणार. काही गडबड नको. समजतंय का. आधी मी एन किती घेतले 11 घेतले. मग इथे 11 इथे 11. ओके. मग हे टी 11ची किंमत किती आहे 16. ती इथे येईल. 11 1 गेला 10 डी म्हणजे हे आपलं पहिलं समीकरण बनलं. ए अधिक 10 डी बरोबर 16. ओके. पुढे तसेच आता तुम्ही टी 11 घेतलात ना तसं टी 21 घ्या. मग टी 21 घेतल्यावर काय होणार ए अधिक 21 वजा 1 गुणिले बी. म्हणजे टी 21 किती आहे तर टी 21 आहे 29 बरोबर ए अधिक 20 डी. हे आले आपले समीकरण. मागच्या वर्षी तुम्ही 9वीला समीकरण बघितलेली आहेत. या वर्षी सुद्धा आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये आहेत. ओके. तर हे जे समीकरण आली ते समीकरण सोडवायचं आहे. समीकरण बघतो आपण त्यावेळेला काय होतो 2 तिकडे काय असतात चल असतात. तर इथे कोणते आहेत ए आणि डी आहे. आपण नॉर्मली एक्स आणि वाय ची इथे बघितलेली आहे. मग ए आणि डी आहे त्याच्यापैकी तुम्हाला एकाची किंमत काढायची असेल तर दुसऱ्याला आधी काय करणार कॅन्सल करणार. एक कॅन्सल झाल्याशिवाय आपल्याला दुसऱ्याची किंमत मिळणार नाही. मग ए आणि डी मधून कोणता कॅन्सल आपण करणार जो एकदम सोपा असेल ज्याचं जे चल आहे त्याच्या साईडला जो असतो सहगुणक तो समान असेल आपण तोच घेणार जास्तीत जास्त वेळा. किंवा जर समान नसेल तर आपण समान करतो. पण इथे सध्या या प्रकारच्या गणितामध्ये ए जो आहे तो सिंगल असतो म्हणजे एक ए असतो. म्हणून ए कसा आहे समान आहे. दोघांना चिन्ह पण अधिक असणार. कोणतेही काही होते चिन्ह कोणतं असणार अधिक असणार. म्हणजे आपल्याला काय करायचे कन्फर्म वजाबाकी करायची आहे. म्हणजे तुम्हाला कोणतं मोठं दिसतंय दुसरं ना 2 मधून 1 काय करणार वजा करणार. काय करणार वजा. समीकरण 2 मधून 1 काय करूया आपण वजा. मग जेव्हा आपण वजा करतो तेव्हा 2 आधी लिहिणार आपण ही साईड आधी लिहिया ए अधिक 20 डी आधी लिहिया आणि मग 29 लिहिया. आणि इकडचे पण ए अधिक 10 डी बरोबर 16. तर वजा करा
वजामुळे चिन्ह काय होतात, बदलतात. या वजामुळे हे अधिक होते ते वजा आले, हे अधिक होते ते वजा आले, हे पण अधिक होते ते वजा झाले. मग ए गेला, ए मधून ए गेला 0, 20 मधून 10 गेले 10D बरोबर, 29 मधून 16 गेले 13, 10 गुणिले होते ते भागिले होणार, म्हणजे डी ची किंमत आपल्याला मिळणार 13/10. मग डी ची किंमत किती येणार, 10 म्हणजे असल्यामुळे 1.3 येणार. ओके, 10 असल्यामुळे उत्तर किती येणार, 1.3. 13/10 ठेवलं तरी चालेल. ओके, आता ही डी ची किंमत जी आहे ती समीकरण नंबर 1 किंवा 2 मध्ये ठेवू शकता. आम्ही टाकतो डी बरोबर 1.3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, मग समीकरण 1 काय आहे, तर ए अधिक 10D बरोबर 16. मग ए माहित नाही, 10 गुणिले 1.3 बरोबर 16. डी आहे 10D, डी ची किंमत किती आहे 1.3, डी ची व्हॅल्यू इथे बरोबर किती 16. 1.3 झाला गुणल्यावर काय होणार 130 आणि 1 जर सोडून दशांश चिन्ह 13 येणार. मग 13 दिले शिफ्ट करा, म्हणजे ए ची किंमत येणार 3. ए 3 भेटला, डी 1.3 भेटला. ए आणि डी भेटल्यावर आपण कोणतंही पद सहजासहजी काढू शकतो. ओके, मग आता असं लिहायचं की ए ची किंमत 3, डी ची किंमत 1.3, टी 41 करायचं असल्यामुळे एन ची किंमत 41 आणि काय करायचं आहे टी 41. असं तो वापरूया आपण टीएनच. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. मग टी एन किती 41, ए किती आहे तर 3, एन किती आहे 41 वजा 1 गुणिले 1.3. मग 3 अधिक 41 मध्ये गेले 40 गुणिले 1.3. मग 3 अधिक 40 ने 1.3 ला गुणा 53 520 येणार आणि 1 जर सोडून काय येणार पॉईंट येणार दशांश चिन्ह म्हणजे 52. मग 52 आणि 3 किती 55, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 41व पद. ओके, उरूया बॉक्स आपण खाली उत्तर लिहूया. म्हणून 41वे पद बरोबर 55. समजलं का तुम्हाला? इथे 11वे पद माहिती होतं आणि 21वे पद, जेव्हा अशी पद माहिती असतात तेव्हा तुमची 2 समीकरणं बनतात. त्या समीकरणामध्ये एच कॅन्सल होणार, दुसरं काही कॅन्सल होत नाही, एच कॅन्सल होणार, वजा बाकीच होणार आणि तुम्हाला डी ची किंमत मिळणार. मग ती किंमत कोणत्याही समीकरणात टाकून तुम्ही ए ची किंमत करणार आणि मग पुढे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काढणार. एकदम सिंपल. ओके, पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणी, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे हे माहिती आहे. वजा 151 ही संख्या कितवं पद असेल? आता मग अशा म्हणजे 5चं असं गेलं, 5 ने भाग संख्या, त्यात पण तुम्हाला 995 ही संख्या माहिती होती. ती 995 ही संख्या कितवं पद होती ते आपण काढलं, 180व पद आहेत ना. तसं इथे हे किती आहे, याला काय म्हणतो आपण टी एन म्हणणार. शेवटचं पद माहिती आहे. आता अंकगणिती श्रेणी जी दिलेली आहे ती आधी आपण लिहूया. 11, 8, 5, 2 उत्तर त्या क्रमामध्ये आहे, म्हणजे अंतर जे आहे ते कशामध्ये असणार आहे, वजामध्ये असणार. ओके, मग ए किती आहे 11, डी किती येणार 8 वजा 11 आहे ना. दुसऱ्यातूनच पहिली वजा करायची, मग दुसरी मोठी असो या छोटी असो. 11 तो 8 गेले 3 आहे, चिन्ह म्हणता येणार वजा. ओके, टीएन माहिती आहे वजा 151 आणि एन तुम्हाला काढायचं. काय डाऊट? पक्का समजलं एवढं? आता टीएनचं सूत्र वापरूया आपण. टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. मग टीएन माहिती आहे मला वजा 151. एक मला माहिती आहे का? येस 11. एन माहिती आहे का? नाही. डी माहिती आहे का? हो. मग ज्या वेळेला डावीकडची संख्या माहिती असते, एन काढायचा असतो. मग अशी मी काय सांगितलं, आधी ए ला शिफ्ट करायचं, मग डी ला शिफ्ट करायचं आणि मग वजा 1 ला अधिक करायचं. फिक्स आहे. ए ला काय करणार वजा करणार, डी ला भागिले करणार आणि वजा 1 ला अधिक करणार, हे लक्षात ठेवायचं. आता आपल्या स्टेपच्या हिशोबाने वजा 151 हे अधिक 11 जे आहेत ते इथे काय होणार वजा.
बाकीचं सहज काही कुठे गुणायचं नाही इकडे. आता या वजा वजा काय होतं, आपण अधिक करतो. 1 ने 1 2, 5 ने 1 6, 162 चिन्ह तेच येतो. हे -3 जे गुणले आहेत ते येऊन भागिले होणार आणि इथे येणार n-1. आता वजा वजा गेले, दोन्ही पण वजा करणार, कॅन्सल होणार. 3 ने भागा 162 ला, 3 ला 5 15, 3 चौक 12 म्हणजे 54 येणार. नाही वजा 1 घेऊन करणार, अधिक 1 घेणार, म्हणजे आपली n ची किंमत किती आली 55. म्हणजे -151 ही संख्या जी आहे ती किती पद आहे, 55वे पद असेल. म्हणून -151 ही संख्या 55वे पद असेल. समझ में आया? कोई डाउट? सोपा है ना? ओके. नेक्स्ट वन इज पुढची संख्या विचारली आहे 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहे. बघा 9वा प्रश्न काय विचारला तुम्हाला, 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहे. मग 10 पासून सुरुवात करायची 250 पर्यंत बघायचं आपल्याला. चला आपण आधी त्या संख्या काढूया कोणत्या कोणत्या आहेत त्या. मग 10 पासून 250 पर्यंतच्या 4 ने विभाज्य असणाऱ्या नैसर्गिक संख्या. मग आता 4 ने भाग गेला पाहिजे. 4 ने 4 ची कसोटी अशी आहे की शेवटचे जे 2 अंक असतात म्हणजे एकक आणि दशक हे मिळून जी संख्या तयार होते त्याला जर 4 ने भाग गेला तर 4 ने भाग जातो. ओके. तर 10 आला तर 4 ने भाग जाणारच नाही. 10च्या नंतर कोणते येते 12, शेवटचे 2 अंक कोणते 12, 4 ने भाग जातो 4 ते 12 म्हणजे आपण 12 ने सुरुवात करणार आणि 4 मिळवत जाणार. जसं मग अशी 5 मिळवले होते, इथे 4 मिळवणार. 12 ने 4, 16 ने 4, 20 ने 4, 24 ने 4 असं. शेवटचा नंबर कोणता, लास्ट नंबर तुम्हाला दिले 250. मग 250 ला 4 ने भाग जातो का, बघा शेवटचा नंबर किती आहे 50. 50 हे 4च्या पाड्यामध्ये येत नाही. तसं 4 10 40 तुम्ही म्हणताच. 4 गुणिले 11 44, 4 गुणिले 12 48, 4 गुणिले 13 52. म्हणजे 50 येत नाही, म्हणजे 250 ला भाग जाणार नाही. मग त्याच्या अलीकडे या, अलीकडे 249 शेवटी 9 आहेत म्हणजे 4च्या वेळात येऊच शकत नाही. त्याच्यानंतर 48, 248 जे आहे 248 याला 4 ने भाग जाईल का, तर यस. 4 7 24, 4 ने 8 म्हणजे हे आपला शेवटचा नंबर आपल्याला मिळालेला आहे 248. समजतंय का कसे शोधतोय मी ते. शेवटचा नंबर मी कसा शोधला, त्यांनी दिलेला आहे लिमिट 250. मग अशी 5 ने भाग जाणाऱ्या संख्येची लिमिट होती. लास्ट नंबर 999, त्याच्या आधी बघायचं होतं. 999 5 ने भाग जात नव्हता. मग आधी शेवटी 5 असणारा नंबर 995 होता, म्हणून लास्ट नंबर आपण 995 घेतला. इथे 4 ने भाग जाणारे बघायचे. 4 ने भाग जाणारा लास्ट नंबर किती आहे 250. 250 ला 4 ने भाग जात नाही, म्हणून त्याच्या आधी बघायचं. कोणत्याही समसंख्येच्या पाड्यामध्ये विषम संख्या येत नाही. म्हणजे 249 तर बघायचीच नाही आपल्याला, सॉरी 9 आहेत ना, विषम संख्या आहे. 248 बघा, 248 4 ने भाग जातो का, ते यस जातो. 48 आहेत, 12 चौक 48. ओके. लास्ट नंबर 248. तुम्हाला काय शोधायचंय, ह्या संख्या किती आहेत हे काय शोधतो आपण, संख्या किती आहेत. इथे पण काय शोधणार, संख्या किती आहेत. मग अशी 5 ने विभाज्य होणाऱ्या संख्या किती आहेत तेच करतोय आपण. मग इथे सुद्धा हेच करणार आहोत. ओके. सूत्र आपण आधी माहिती लिहा. काय काय माहिती आहे, ए माहिती आहे 12, डी T2 वजा T1 4, शेवटचा नंबर माहिती आहे 248 आणि तुम्हाला एन काढायचं. मग सूत्रासाठी Tn चा फॉर्म्युला ए अधिक एन वजा ए गुणिले डी. Tn किती आहे, Tn आहे 248.
बरोबर. ए किती आहे 12, एन माहित नाही, डी किती आहे 4. ओके. मग काय सांगितलं मग मी टी एन माहिती असेल आणि एन करायचं असेल तर आधी ए ला शिफ्ट करा, मग डी ला शिफ्ट करा, मग वजा 1 ला अधिक करा. म्हणजे इथे 248 वजा काय येणार 12, एन वजा 1 गुणिले 4, अजून 2 गेले 6, 3 236, 4 गुणले होते भागिले जरा 4 ने भागा, 4 20, 3 झाले 4 9 36, वजा 1 गुणिले अधिक करा, म्हणजे आपलं एनचं उत्तर आलं 60. मग आता उत्तर लिहा. 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी 60 संख्या 4 ने विभाज्य आहेत. इथे ना पूर्ण वाक्य लिहा, हे पूर्ण वाक्य लिहा. फक्त किती संख्या ना इथे 60 लिहा. 60 संख्या 4 ने विभाज्य आहे. ओके. पूर्ण वाक्य लिहायचं आहे ते. कळलं एवढं नक्की? शेवटचा प्रश्न आहे तो बघून घेऊया. हे लिहून घे एवढं. पुढचा प्रश्न. एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे तर सामान्य फरक विचारलाय. बघ काय माहिती दिली मला. 17वे पद, 17वे पद म्हणजे काय तर T17 बरोबर आहे. हे कसे आहे, कसे आहे म्हणजे बरोबर कसे आहे. 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त, जास्त म्हणजे अधिक. 10वं पद म्हणजे T10, याच्यामध्ये 7 ने अधिक म्हणजे अधिक 7. समजलं. T17 जे आहे ते T10 प्लस 7 असा आहे. इथे नंबर द्या 1. आणि आता आपण T17 म्हणजे किती, T10 म्हणजे किती ते आपण काढूया. तर आपल्याला डी करायचं आहे. ओके. सामान्य पद. चल आता Tn बरोबर काय ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. मग आधी आपण काढूया T17. काय येणार ए अधिक 17 वजा 1 गुणिले डी. 17 पद माहित नाहीये मला. ओके. मग T17 ठेवा. ए अधिक 16 डी. हे आलं T17 ची किंमत. आता आपण T10 ची किंमत काढूया. तसेच T10 काढूया आपण. T10 बरोबर ए अधिक एन वजा 1 म्हणजे किती 10 वजा 1 गुणिले डी. मग T10 बरोबर ए अधिक 9 डी. हे नंबर 3. ओके. मग 1 2 3 वरून किमती बघा. 1 2 च्या किमती 2 3 च्या किमती 1 मध्ये टाका. T17 म्हणजे किती आहे ए अधिक 16 डी बरोबर. T10 म्हणजे किती ए अधिक 9 डी आणि अधिक किती आहे 7. आता ए आणि डी पद इकडे आणा. मग इकडचे ए अधिक 16 डी, तिकडचे ए वजा होणार, तिकडचे 9 डी इथे येऊन वजा होणार. बरोबर आहे ते किती 7. मग ए गेला 16 9 गेले 7 डी. ओके. मग डी इथे 7 मुले होते इथे भागी होणार. 7 ने 7 ला भागल्यावर उत्तर किती येणार 1. म्हणून सामान्य फरक किती आला 1 नंबर. समजा. काही प्रॉब्लेम असेल तर फोन करा, विचारा, डाऊट असतील तर. ओके. आपलं 3.2 पूर्ण संपलेलं आहे. आता याच्या पुढच्या एक्सरसाइज मध्ये सराव संचामध्ये आपण SN बघणार आहोत. ओके. लिहून घेऊया.